हॅलो गुड मॉर्निंग. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आत्ता सकाळी सकाळी मी मामांच्या घरी आलेली होती. तर इकडे वांग बटाट्याची भाजीची तयारी चालू होती. तर मी आली तेव्हा काही नव्हतं. मी आल्याच्या नंतरच सगळेजण आले. त्यानंतर मग तयारी सुरू केली. तर वांग बटाट्याची भाजी, भात आणि पोळ्या असा काही स्वयंपाक होता. वरण पण केलेलं होतं. भात वगैरे टाकला. मी भाजीची तयारी, वरणाची तयारी करून दिली मावशींना. आणि त्यानंतर इकडे कल्याणीताई, ऋतुताईन ते फुलांचं डेकोरेशन करत होते. आणि इकडे काही जण त्यांना पाकळ्या करून देत होते. इकडे चपात्या लाटण्याचंही काम सुरू होतं आणि एक साईडला डेकोरेशनचंही काम सुरू होतं. तर आता पल्लवी ही बसलेली होती डेकोरेशन करण्यासाठी. मी ही थोडीशी मदत केली, फुलांच्या पाकळ्या वगैरे. तर छान असं मस्त डेकोरेशन पूर्ण झाल्यावर तुम्हाला दिसणार आहे. तर इकडे आता थोडं थोडं करत होत्या, काही बाकी होतं करायचं. आणि त्यानंतर मग अरुणाताईंच्या इथून या छोट्या छोट्या बाहुल्या आणलेल्या होत्या आणि त्या ठेवून त्यांचंही डेकोरेशन इथे करत होतो. तर खूप मस्त असं डेकोरेशन झालेलं होतं, तुम्ही बघू शकता. तर एकदम त्या बाहुल्यांनी ना एकदम असा लूक आलेला होता डेकोरेशनला. म्हणजे असं वेगळं वाटत होतं काहीतरी. तुम्ही दिसत असेल तर कसं वाटलं डेकोरेशन कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि छान असं मस्त इथे डेकोरेशन केलेलं होतं, बाहेरच केलेलं होतं डेकोरेशन. खूप सुंदर वाटत होतं. त्यानंतर स्वयंपाक झालेला होता. सगळ्या माणसांना जेवणासाठी बसवून दिलं. दुसऱ्या साईडला पण एक मंडप दिलेला आहे ना, तिकडे सगळ्यांना जेवणासाठी बसवलं. अरुणाताईंचं पहिलं फोटोशूट सुरू झालंय का? कलवरी, मोठी धाटी कलवरी. हा. वेळेवर येते. छान मस्त बांगडा आहे. छान आहे. आणि आता इकडे लगेच बांगड्यावाला पण आलेला होता. तर आमच्याकडे ना मेहंदीच्या दिवशी ज्या काही बायका असतात म्हणजे कलवऱ्या वगैरे, त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी बांगड्या वगैरे भरल्या जातात. तर आता इकडे सगळ्याजणी म्हणजे भाच्या, जे काही भाऊबंद वगैरे असतात, सुना वगैरे, सगळ्यांना बांगड्या भरल्या जातात. तर इकडे छान अशा बांगड्या आणलेल्या होत्या बांगडेवाल्याने. त्यानंतर कल्याणीताईंनी पूजा वगैरे करून घेतली. उखाणा घ्यायचा असतो, घ्या पटकन, आवरा, घ्या पटकन, आव घ्या ना पटकन पटकन. राहुल, आमचा राहुल भाऊ खूप छान आहे, त्यांचं नाव छान घ्या. हा, नको नको फोन नाही. वंदन करते तुला, राहुल नाव घेते, अखंड सौभाग्य दे मला. खूप छान मस्त. आणि आता इकडे एक एक जणाची सुरुवात झालेली होती. तर सर्वप्रथम मामीच्या ज्या काही मोठ्या जाऊबाई वगैरे आहेत, चुलत जाऊबाई, त्यांनी पहिले बांगड्या भरल्या. म्हणजे सगळ्यांना भरून घेतल्या. आणि त्यानंतर मग सगळेच हळूहळू करून बसत होते. कारण की प्रत्येकाच्या हातात बांगडी भरायची म्हटल्यावर वेळ लागतो. तर भरपूर वेळ लागलेला होता सगळ्यांच्या बांगड्या भरायला. आणि इकडे रील पण सुरू होती. तर रीलवाला आलेला होता. मामी इकडे विठ्ठल रुक्मिणीची छान अशी मस्त पूजा करत होत्या आणि सगळेजण इकडे बांगड्या वगैरे बघत होते.
ये पातळ तिकडून चालत येते एक खुर्ची बसली तांब्याचं पाणी द्यायचं एकीने तिची बॅग उचलायची साईड पाय रेडी का रेडी रेडी व्हिडिओ मध्ये चहाचा कप घ्या ना चहाचा कप घ्या हो चला ना काय लागत तुम्हाला काय लागतंय भाव कमी झालं काही नाही हवा द्या काही नाही पायदा बा रागत रागत हसत नाही रागत रागत ओके ओके आम्हाला गाडी पाठवली नाही आम्ही कधी उन्हात बसलो काय हवाली तुम्ही ती व्हिडिओ बघितलीच असेल तर खूप कॉमेडी अशी व्हिडिओ काढलेली होती. सगळेजण खूप हसत होते त्या व्हिडिओ काढताना, कारण की सगळ्यांना ॲक्शन अशी समजून सांगायची होती ना, त्यामुळे प्रत्येकालाच हसू येत होतं. आणि एका साईडला लगेच हळद दळण्याचा कार्यक्रम आणि अक्षदा, तर दोन्हीही बनवण्याचं सुरू होतं. तर मी, अरुणाताई, जयाताई आणि राणीताई, साक्षी आम्ही बसलेलो होतो तर इकडे मस्त अक्षदा बनवण्यासाठी. तर दोघींनी शुभ नाव काढलेलं होतं, दोघींनी सर्कल केलेले होते आणि मी मिडलला बसली होती. तर मी छान असं स्वस्तिक काढलेलं होतं. तर त्याचीही रील वगैरे शूट करायची होती, तर त्याचीही आम्ही रील वगैरे छान मस्त शूट केली. आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत मामीने सगळ्यांनाच बांगड्या भरलेल्या होत्या. तर मी काही बांगड्या भरल्या नव्हत्या, तर मी बांगड्या घेऊन टाकल्या, नाही का, हिरव्या बांगड्या घालते ना मी प्लेनमधल्या, तर तशा बांगड्या मी त्यांच्याकडून घेऊन टाकल्या. म्हणजे मग कोणत्याही साडीवर वेअर करता येतात आपल्याला, वैदिकला वगैरे. जेव्हा आम्ही वैदिकला पैठणी वगैरे घालणार आहे त्यावेळेस पण त्या यूज होतील, म्हणून म्हटलं चला त्याच घेऊ आपण प्लेन. आपण काही हातामध्ये बांगड्या भरती नाही, बाकी सगळ्या बायका हातांमध्ये बांगड्या घालतात. तर मला बांगड्या घालायला खूप जास्त आवडतं, पण मग कपडे वगैरे धुताना ना बांगड्या अजिबात टिकते नाही, मला लगेच फुटून जातात. आणि आता गरम एवढं होतं आहे की हातामध्ये बांगडी अजिबात सहनच होत नाही. तर मी कंपल्सरी 2 ठेवते हातामध्ये, हिरव्या बांगड्या 1-2. पण मग जास्त वेअर म्हणजे जास्त घातलं की खूप असं खाज वगैरे येते. आणि त्यानंतर मग आम्ही, जयाताई आणि आम्ही गेलेलो होतो मार्केटमध्ये. तर मुलांना आम्हाला थोडेसे कपडे बघायचे होते, शॉपिंग करायची होती, तर ती सगळी केली.
आणि मला घरी एक अर्जंट पार्सल पण द्यायचं होतं, त्यामुळे मग मी घरी गेले आणि घरून आले तर संध्याताई आणि सोनीताई दोघी मिळून मस्त वड्याची भाजी टाकत होत्या. तर आजचा मेनू वड्याची भाजी, भात, भाकरी, पोळ्या असा काही होता आणि पापड, कांदा, लिंबू. तर खूप छान मस्त जेवण होतं. असं जेवण असलं की आमच्याकडे वड्याची भाजी काळ्या मसाल्याची खूप जास्त आवडते. तर आत्ता इकडे संध्याताईंनी काळ्या भाजीचा मसाला परतण्यासाठी टाकलेला होता. तर भाजी ही भरपूर क्वांटिटीमध्ये करायची होती, कारण की 200-250 लोकांचा स्वयंपाक असतो म्हणजे सकाळी संध्याकाळी दोन्ही पण वेळेस. कारण की रिलेटिव्ह मोठे असल्या म्हणजे जास्त असल्यामुळे सगळेजण येतातच. आणि मला ताईंना सांगायचं आहे की 2 दिवस कोणाचेही मेसेज सीन केले जाणार नाही आणि कॉल एखाद्या वेळेस उचलला जातो, एखाद्या वेळेस नाही उचलला जात. तर टेन्शन घेऊ नका, कारण की तुमची ऑर्डर तुम्हाला भेटणार आहे. फक्त 2 दिवस एवढे थोडेसे लग्नाचे घाई गडबडीचे, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो आहे. तर कॉल केला की काही ताईंचं म्हणणं आहे की तुम्ही कॉल उचलत नाही आहे. तर ताईंनो इथं थोडंसं काम असल्यामुळे वेळ भेटत नाही आहे तुमच्याशी बोलायला. तर तुमचे कॉल सगळ्यांचे रिसीव केले जातील. फक्त एवढ्या 2 दिवस कोणीही कॉल करू नका आणि मेसेज पण सीन होतील, फक्त मग थोडासा वेळ लागणार आहे. जेवण उठल्यावर व्हिडिओ आहे झाल्यावर फोन हातात घ्यायला भेटलाय. हा वेळ आत्ता भेटलाय. गौरव भाऊ छान असे मस्त रेडी झालेले होते. तर गौरव भाऊंचा लुक छान होता. तर मेहंदीचा कार्यक्रम तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.